नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। कहाँ से? यूपी। तर महाड चौदार तळे सत्याग्रह 20 मार्च हा दिवस राष्ट्रीय जल दिन म्हणून घोषित करावा अशा तऱ्हेची मागणी आणि तशा तऱ्हेची पत्रकं या ठिकाणी चैत्यभूमीवर वाटली जात आहेत। या मागणीबद्दल आपण काय सांगाल? ही मागणी गेल्या 2 वर्षापासून ही मागणी मी शासन दरबारी लावून धरलेली आहे आणि या शासन दरबारी लावून धरण्याच्या याच्यावर कुठलाही परिणाम होत नसल्यामुळे मी नांदेडहून मुंबई येथे येऊन 10,000 पॉम्पलेट घेऊन आलेला आहे आणि सर्वसामान्य जनतेमध्ये हे आंदोलन पोहोचवून हे आंदोलन आपल्या आंबेडकरी चळवळीमध्ये कसं आपण समावेश करून घेऊ या उद्देशाने मी नांदेडहून मुंबईला आलो, चैत्यभूमीवर आलो आणि माझी भूमिका आपण सर्व जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे। पुन्हा एकदा सांगा, नेमकी तुमची मागणी काय आहे? माझी ही मागणी आहे की जो 14 तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलाय तो 14 तळ्याचा सत्याग्रह तेव्हापासून आपल्याला कसं लढून झगडून अधिकार मिळवता येतात हे तेव्हापासून आपण शिकलो। त्याच्यामुळे आपण हे सर्व समाजातील नवीन पिढीला याची माहिती व्हावी याकरिता हा राष्ट्रीय जलदिन जर घोषित झाला तर याची वेळ वर्षी ही त्याच्यावर विचारमंथन होत जाईल आणि येणारी पिढी ही आंदोलन करून आपले न्याय हक्क कसे जगडून मिळवता येतील यामागे मोठ्या प्रमाणात उभे राहू शकतात। हीच माझी या आंदोलनाच्या मागची भूमिका आहे। एकदा नाव सांगा तुमचं? माझं नाव महेंद्र सखाराम पिंपळगावकर, मी नांदेड येथून आलेला आहे। मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि सोबत आहे ते आमचे राजू रणबहादूर। आपण कुठून आहेत? घाटकोपर। आपण राजू सोनवणे घाटकोपर। सर आपण नाव सांगा? जयवंत धीरे, ज्येष्ठ पत्रकार। धन्यवाद, जय भीम। जय भीम।